रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2025चा नवा विजेता विराट कोहली आणि आरसीबी चाहत्यांचं 18 वर्षांचं स्वप्न साकार. बंगळुरूकडून पंजाबचा पराभव, विजेतेपदावर पहिल्यांदाच कोरलं नाव. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची 20 नाही तर 28 ठिकाणं उद्ध्वस्त. पाकच्याच अंतर्गत अहवालात कबुली. एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी. पेशावरपर्यंत घुसून भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. नरेंदर यांनी सरेंडर केलं. ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका. राहुल गांधी चीन आणि पाकिस्तानचे पेड एजंट आहेत का? भाजपकडून टीकास्त्र. भिवंडीत शरीयत ये अल शाम नावाचं छुपं मॉडेल. इस्लामिक राज्य घोषित करून 15 तरुणांना मंत्र्यांसारखे अधिकार. देशविरोधी कृत्यासाठी मुस्लिम तरुणांना प्रभावित करण्याचा प्रयत्न. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष उपक्रम. कुटुंबाची घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याचा शिर्डीच्या गणोरे आणि कोल्हापुरातील प्रयाग चिखली गावाचा निर्णय. मराठीचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न. मनसेसोबतच्या युती संदर्भात आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य. महाराष्ट्र हितासाठी कुठलाही पक्ष कोणत्याही नेत्यासोबत एकत्र येण्यास तयार. मनसेकडून टाळी मिळणार का याची प्रतीक्षा. सोलापूरच्या चिंचोळीत गर्भवतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. सासरच्यांनी हत्या केल्याचा महिलेच्या कुटुंबियांचा आरोप. आशा राणी भोसलेच्या मृत्यूनं खळबळ. महाराष्ट्रात आणखी 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू. नव्या साथीत आतापर्यंत 14 जण दगावले. राज्यभरात 86 नवे रुग्ण, सर्वाधिक मुंबईत. अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मांना हटवण्यासाठी सरकार पावसाळी अधिवेशनात महाभियोग आणणार. न्यायमूर्ती वर्मांच्या घरातल्या आगीदरम्यान मिळाल्या होत्या लाखो रुपयांच्या जळालेल्या नोटा.